स्वामी समर्थ. स्वामी मला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामींची प्रार्थना करते. माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या मनातली इच्छा ही 6 महिन्यात पूर्ण करणारा असा अद्भुत चमत्कारिक असा स्तोत्र जे संकट निवारण आहे, दुःखांचा नाश करणार आहे, गणपती बाप्पाचा आहे. आणि आज मी तुम्हाला ते चमत्कारिक मंत्राचं रहस्य सांगणार आहे जे नारद मुनींनी सांगितलेलं आहे. या स्तोत्राचं जर आपण नित्य नियमाने पठण केलं तर त्याचे फलस्तुती काय आहे आणि त्याची प्रचिती आपल्याला 6 महिन्यामध्ये येत असते. तर तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये जे काही संकट आहे त्याच्यापासून कशा प्रकारे या स्तोत्राचं पठण करावं याच्याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत निश्चितच बघायचा आहे. खूप फलदायी आहे. बघा, आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या जीवनामध्ये व्यापार म्हणजे व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये, सांसारिक जीवनामध्ये जे काही अडचणी आहे, मनातल्या इच्छा पूर्ण होत नाही, खूप काबाड कष्ट करून सुद्धा देवदेव करून सुद्धा आपली कामना पूर्ण होत नसेल तर हे अतिशय चमत्कारिक आणि प्रभावशाली असा हा स्तोत्र आहे. तर हे स्तोत्र जर तुम्ही पठण केलं तर 6 महिन्याच्या अगोदर तुमच्या मनातली जी काही इच्छा असते ती नक्कीच पूर्ण होते असं म्हणजे नारद मुनींनी सांगितलेलं आहे. ते स्तोत्र आहे संकट, म्हणजे ते स्तोत्राचं नाव तुम्हाला सांगते, संकटनाशक गणेश स्तोत्र. संकटनाशक गणेश स्तोत्राच्या फलस्तुतीमध्ये असं सांगितलेलं आहे, जो कोणी व्यक्ती याचं रोज नित्यनेमाने 6 महिन्यापर्यंत पठण करतो त्याच्या आयुष्यातल्या जे काही संकट आहे, दुःख आहे आणि त्याच्या कोणत्याच इच्छा पूर्ण होत नसतील तर ह्या सगळ्या इच्छा ह्या स्तोत्राने पठण होत असतात. पण ते स्तोत्र कसं पठण करावं याच्याबद्दल मी तुम्हाला आज संपूर्ण सांगणार आहे. बघा, हे लहान मुलांसाठी सुद्धा आहे, म्हाताऱ्या माणसांसाठी आहे, व्यापार करणाऱ्यांसाठी आहे, आपल्या घरातल्या व्यक्तींसाठी आहे, महिलांसाठी सुद्धा आहे. हे स्तोत्र पठण केल्याने आयुष्याचं कल्याण होतं. हे स्तोत्र एवढं प्रभावशाली आहे, याचा प्रभाव एवढा मोठा आहे कारण की गणपती बाप्पा हे संकट दुःखांचा नाश करणारे आणि मनातली इच्छा पूर्ण करणारे आहे. त्यामुळे गणपती बाप्पांचं स्तोत्राचं जर आपण पठण केलं तर आपल्या मनातली जी कामना आहे ती निश्चितचपणे पूर्ण होते असं फलस्तुतीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार हे स्तोत्र कशा प्रकारे पठण करावं. बघा, जीवनामध्ये जर दारिद्र्यपणा आलेला आहे, खूप दारिद्र्यपणा आहे आणि आपल्याला रोग आहे, अडचणी आहे, बघा ह्या म्हणजे हे जे स्तोत्र आहे हे जर आपण पठण केलं तर म्हणजे आपल्या संकटांचा नाश होतो, कष्ट दूर होतात, रोग जातो, दारिद्र्यपणा दूर होतो, आपल्या घरातला सर्व म्हणजे सगळे आजार, संपूर्ण जीवनातले जेवढे अडथळे आहेत ते संपूर्ण नाहीसे होतात या स्तोत्र पठण केल्यामुळे. याच्या फलस्तुतीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि नारद मुनींनी सुद्धा हे लिहिलेलं आहे. तर ह्या गणेश स्तोत्राचं म्हणजे गणेश स्तोत्राचं पठण केल्याने सुख समृद्धी सुद्धा आपल्या घरामध्ये येत असते. बघा, मी तुम्हाला सांगते गणेश स्तोत्र जे आहे ते मी तुम्हाला तुम्ही ते जे आहे स्तोत्र संकटनाशक गणेश स्तोत्र हे तुम्ही यूट्यूबवर जायचं, PDF काढायची. त्याच्यावर PDF काढल्यानंतर तुम्हाला अशा वरच्या प्रकार बघा, आता हा वरती दिसतंय हे संपूर्ण गणेश स्तोत्र आहे. हे गणेश स्तोत्र तुम्ही अशा प्रकारे पठण करा आणि हे रोज करा. म्हणजे सकाळ संध्याकाळ ज्या वेळेस तुम्हाला जमत असेल त्यावेळेस तुम्हाला हे पठण करायचं आहे. पण आता मी त्याचे तुम्हाला काही नियम सांगते. हे पठण करण्याच्या मागे सुद्धा खूप मोठं कारण आहे. बघा, गणेश स्तोत्र पठण करताना पहिला जो शब्द येतो ते तुम्हाला सांगते, प्रणमाद शीर्षा देवम गौरीपुत्रम विनायकम भक्तलावासम स्मरण नित्यम मायायु सर्व कामसिद्धे. म्हणजे ह्या स्तोत्राचे जे पहिले 2 अक्षर आहे ते अशा प्रकारे आहे. बघा, वरच्या साईडला तुम्हाला दिसत असेल, खूप छोटा आहे, जास्त मोठं नाही. 5 मिनिटात 10 मिनिटात तुमच्याने वाचून होईल. संस्कृतमध्ये सुद्धा आहे आणि मराठीमध्ये सुद्धा आहे. बघा, तुमच्या पैकी खूप लोक म्हणजे खूप महिला, खूप व्यक्ती हे स्तोत्र रोज पठण करत असतील, त्यांना सुद्धा या स्तोत्राचा खूप मोठा अनुभव आलेला असेल. बघा, असेलच अनुभव आलेला कारण की हे नारद मुनींनी रचलेलं आहे आणि
नारद मुनींनी रचलेलं आहे आणि जीवनाचं कल्याण करणारं, संकटांचं दुःखांचं नाश करणारं आहे। त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्या लहान मुलांना हे स्तोत्र रोज देवाजवळ बसून बोलायला शिकवा। याच्याने मुलांची स्मरणशक्ती वाढते, त्यांची बुद्धी तीक्ष्ण होते, म्हणजे त्यांना शैक्षणिक म्हणजे त्यांना शैक्षणिक जीवनामध्ये काही प्रॉब्लेम येत असतील ते प्रॉब्लेम नाहीसे होतात। स्मरणशक्ती वाढण्यात भरपूर प्रचंड हे चमत्कारिक असं स्तोत्र आहे। त्यामुळे आवर्जून आपल्या मुलांना रोज तुम्ही देवापुढे बसून एकाच टायमाला सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हे स्तोत्र पठण करायला लावा आणि अनुभव बघा। महिन्यामध्येच तुम्हाला याचा अनुभव आणि तुमच्या मुलाची प्रगती किती होते हे दिसून येईल, हे निश्चित आहे। कोणतेही कार्यसिद्ध किंवा नोकरी, व्यवसाय, शिक्षण यामध्ये अडथळे येत असतील तर हे स्तोत्राचं पठण आपल्याला करायचं आहे। रोज पठण केले तर भक्ताला पुण्याची प्राप्ती होते। रोज जर पठण तुम्ही करत असणार तर तुम्हाला पुण्य लाभेल आणि तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहे, तुमचे जे कामं आहे ते सिद्ध होतील असं सुद्धा नारद मुनींनी म्हटलेलं आहे यांच्या फलस्तुतीमध्ये। आज मी तुम्हाला सांगणार आहे, लहान मुलांसाठी सुद्धा सांगितलं आणि तुम्हाला जर तुमची इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर ह्या स्तोत्राचं तुम्ही 6 महिन्यापर्यंत रोज एका बैठकीमध्ये पाठ करायचं आहे। एक बैठक म्हणजे आता तुम्ही बघा, संध्याकाळी जर हे स्तोत्र पठण करत असणार तर संध्याकाळच्या वेळेला एकाच टायमाला म्हणजे 7 वाजेला बसणार असणार तर 7 वाजेलाच बसायचं, नाही तर सकाळी तुम्हाला वेळ असेल तर 8ला बसणार असणार तर 8लाच बसायचं। असं एकाच टायमाला आपल्याला हे स्तोत्राचं पठण करायचं आहे। बघा, हे 6 महिन्यापर्यंत जर तुम्ही केलं तर तुमच्या मनातली कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होतेच असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। 6 महिन्यात जर 6 महिन्यात याची इच्छा पूर्ती होते हे नारद मुनींनी सांगितलेलं आहे। या स्तोत्राचं फलस्तुती काय सांगितलेलं आहे बघा, सांगते। असं म्हटलं गेलेलं आहे, व्यक्ती जर स्तोत्र किमान एक म्हणजे बघा, जर तुम्हाला रोज म्हणणं शक्य नसेल तर किमान एक वेळेस म्हणा। ज्यावेळेस चतुर्थी आहे, विनायक चतुर्थी आहे किंवा आपलं गणपती बाप्पा ज्या वेळेस बसत असतात त्यावेळेस किंवा सोमवारच्या दिवशी, मंगळवारच्या दिवशी आणि शुक्रवारच्या दिवशी अशा ह्या वेळेस तुम्ही ह्या स्तोत्राचं आवर्जून पठण करायचं आहे। आणि ज्या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे त्या दिवशी 108 वेळेस ह्या स्तोत्राचं पठण करा। नक्कीच तुमच्या मनातली कितीही अवघड इच्छा असू द्या ती पूर्ण होण्यास मदत होते। अनुभव घेऊन बघा, कारण की भरपूर जणांना याचा अनुभव आलेला आहे। आता एखादी व्यक्ती आहे आणि त्याला त्याच्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी असं त्याला वाटत असेल तर त्याने काय करायचं, या स्तोत्राचं पठण सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 6 महिन्यापर्यंत करायचं। त्याचं कोणतं का काम असेल ना ते सिद्ध होतं। 6 महिन्याच्या अगोदर त्याच्या मनातली जी काही इच्छा असते ती निश्चितच पूर्ण होत असते असं नारद मुनींनी या फलस्तुतीमध्ये लिहिलेलं आहे। बघा, याची फलस्तुती सुद्धा अतिशय प्रभावशाली आहे। गणेश संकट मोचन स्तोत्र जे आहे ते आयुष्याचं कल्याण करणारं आहे। जो कोणी व्यक्ती याचं नित्यनेमाने पठण करतो त्याच्या कुठल्याच कार्यामध्ये अडथळे निर्माण होत नाही आणि त्याच्या मनातली जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पा अवश्य पूर्ण करतात असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे। बघा, आपल्या जीवनामध्ये जेवढे काही संकट आहे, दुःख आहे, बघा हे गणपती बाप्पा आपण ज्या वेळेस चतुर्थी असते, विनायक चतुर्थी असते किंवा मंगळवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी तुम्ही ह्या स्तोत्राचं आवर्जून पठण करायचं। रोज शक्य नसेल तर तुम्ही ह्या वारांना अवश्य म्हणजे नित्यनेमाने याचं पठण करा आणि अनुभव घ्या, कारण की अनुभव सिद्ध असं हे स्तोत्र आहे। संकटमोचन गणपती बाप्पाचं आहे, त्यामुळे म्हणजे मनामध्ये कुठलाही शंका न धरता या स्तोत्राचं पठण करा आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पाला बोलून दाखवा। नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होणार आणि गणाधिपती बाप्पा तुमच्या मनातली इच्छा निश्चितच पूर्ण करणार। बघा, मुलांनी जर केलं तर त्यांच्या अभ्यासामध्ये सुद्धा खूप प्रमाणात चांगली प्रगती होते। म्हणजे ज्यांना नोकरी प्राप्त होत नाही, व्यवसायामध्ये म्हणजे कुठलाही अडचण, घरातलं सांसारिक जीवनातलं कोणतं का अडचण असते ना ते तुम्ही हे स्तोत्र पठण करायला सुरुवात करा आणि अनुभव घ्या। बघा, ह्या स्तोत्र पठण करायला किमीत 10 मिनिट लागतात। 5 मिनिटं जर तुम्ही फास्ट वाचत असता तर 5 मिनिटांमध्ये होऊन जाईल, पण वेळ काढून ह्या स्तोत्राचं पठण करायला निश्चित म्हणजे वेळ काढा आणि ह्या स्तोत्राचं पठण करा। तुम्हाला अनुभव आले सुद्धा राहणार नाही। माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा। प्लीज ऑन